नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आरआरबी ग्रुप डी च्या एक्झाम डेट जे आहेत तर ते आलेले आहेत 27 पासून तर 16 जानेवारी 2026 पर्यंत या परीक्षा जी आहेत तर ती होणार आहे। आता याच्या संदर्भात मित्रांनो याचा जो एक्झाम पॅटर्न आहे तर तो यावेळी आपल्याला थोडासा वेगळा दिसतोय, कारण की त्यांनी एक मॉक लिंक दिलेली। तर या बदललेल्या एक्झाम पॅटर्नचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील आता कमी वेळ उरलेला आहे आणि या कमी वेळात तुम्ही रेल्वे भरतीसाठीची आपली जी मेगा टेस्ट सिरीज आहे ना मित्रांनो 2000 प्लस त्याच्यामध्ये टेस्ट उपलब्ध आहेत। तर या टेस्ट मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत तुमच्यासाठी उपलब्ध आहेत। तर या टेस्ट सिरीज तुम्ही नक्की जॉईन करा। प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो, म्हणून तुम्ही ही टेस्ट आता जी आहे तर ती जॉईन करा। आता आपण बघूया ही लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये पण आपण उपलब्ध करून देऊ। त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, कमेंट मध्ये लिंक हे टाइप करून ठेवा। आता तुम्ही या लिंकवर जर गेले तर तुम्हाला इथं साइन इन म्हणायचे, मग तुम्हाला हे अशा पद्धतीची विंडो जी आहे तर ती ओपन होईल। आता इथं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, जसं की बघा जर तुमचं हा असेल तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही या प्रश्नावर आलेलेच नाहीत, वाईट स्वरूपात असेल। त्याच्यानंतर तुम्ही हे जर ऑरेंज झालं म्हणजे काय, तुम्ही प्रश्नावर गेले वाचलं पण उत्तरच दिलं नाही। तिसरं ग्रीन म्हणजे काय, तुम्ही प्रश्न वाचला पाहिला आणि उत्तर दिलं। त्याच्यानंतर यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट यू हॅव मार्क क्वेश्चन फॉर रिव्ह्यू, तुम्ही काय केलं उत्तर नाही दिलं पण मार्क साठी रिव्ह्यू करून दिलं। आणि याचा अर्थ काय होतो की तुम्ही क्वेश्चन दिलं आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू केले, तर अशा वेळी हे इव्हॅल्युएशन साठी कन्सिडर केलं जाणार आहे। ओके, बघा या काही बाकीच्या सूचना दिलेल्या आहेत, या तुम्ही इथून वाचून घेतल्या पाहिजे। मी इथं नेक्स्ट करतो। आता मला चूज डिफॉल्ट लँग्वेज, तर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल मी इथं मराठी चूज करतो आणि टिक आय एम रेडी टू बिगिन। अशा आता आपली टेस्ट जी आहे तर ती सुरू होणार आहे। यावेळी यांनी काय केलं मित्रांनो, आपला जनरल एक्झाम पॅटर्न कसा असतो बघा, हा होता दरवेळी हे मिक्स प्रश्न म्हणजे डायरेक्टली प्रश्न जे आहेत तर ते व्हायचे, सेक्शन वाईज दिलेले नसायचे। यावेळी त्यांनी आता चांगलं काम केलेलं की सेक्शन वाईज केलेले सगळ्या काही गोष्टी। बघा इथं जनरल सायन्सचा सेक्शन आहे, म्हणजे इथं फक्त सायन्सचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील। इथं मॅथचे प्रश्न आहे, मॅथचे प्रश्न पाहायला मिळतील। जनरल इंटेलिजन्सचे प्रश्न, जनरल अवेअरनेस याचे प्रश्न। मग आता तुम्हाला काय करता येईल बघा, हे सॉल्व्ह करून घ्यायचं, हे सॉल्व्ह करून घ्यायचं, उर्वरित सगळा वेळ तुम्ही याला जे आहे तर तो देऊ शकतात। अशा पद्धतीने हा जो एक्झाम पॅटर्न आहे बदल आहे। आता काही उमेदवार विचारते की सेक्शन वाईज टायमिंग आहे, जसं की आयबीपीएस वगैरेला टीसीएस ला असतं सेक्शन वाईज टायमिंग, इथं सेक्शन वाईज टायमिंग नाही, तुम्ही सेक्शन डायरेक्टली चेंज करू शकतात, कुठे काही जाऊ शकतात तुम्ही। सेक्शन तुमचा जो म्हणजे जो टाइम आहे तोच दिलेला आहे। त्याच पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 0.33 प्रश्नाला बरोबर बघा हे 90 मिनिटं आपल्याला इथं जे आहेत तर ते दिसत आहेत। बाकी इथं काही आणखी इन्स्ट्रक्शन जे आहेत तर ते त्यांनी इथं दिलेलं आहे। ओके, ते इन्स्ट्रक्शन नंतर वाचायचे नाही बरं का मित्रांनो, कारण की एक्झाम सुरू होऊन जाते तुमची। ओके, बघा इथं सगळ्या काही गोष्टी व्ह्यू इन मराठी, तुम्ही भाषा चेंज पण करू शकतात, बघा इथं चेंज हे करू शकतात। आता मेन प्रॉब्लेम बदल जो आहे तो चांगलाच झालेला आहे की याच्या माध्यमातून काय होईल, तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करता येईल। जनरल सायन्स घ्या किंवा जीके घ्या, हा आधी सॉल्व्ह करायचा मित्रांनो, कारण की याला वेळ कमी लागतो ना, वाचल्या सॉल्व्ह होतो। पहिले हा सॉल्व्ह करा नंतर हा सॉल्व्ह करा, याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम्स येतील तुम्हाला, काही प्रश्न येतील तर ते तुम्ही सॉल्व्ह करा। त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्स यांच्यापैकी तुमचं जे काही स्ट्रॉंग असेल तर ते तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे। हा एक प्रामुख्याने बदल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि हा बदल निश्चितच चांगला आहे। एक याच्यामध्ये काय झालं, सेक्शन वाईज झालं। दुसरं सेक्शन टाइम नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग आपली ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने, टाइम मध्ये कोणताही बदल त्यांनी जो आहे तर तो इथं केलेला नाहीये। तर या सगळ्या काही गोष्टी आहेत तर या तुम्ही सगळ्या व्यवस्थित पद्धतीने ज्या आहेत तर त्या बघितल्या पाहिजेत मित्रांनो। आणखी काही याच्याविषयी अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला, त्याच पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलला सर्व काही अपडेट जे आहेत तर ते आपण देतच असतो मित्रांनो। त्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही बघा आणि रेल्वेची जी ही टेस्ट सिरीज आहे तर ती तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।